शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळतात। शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक झाले करताय। आमची मागणी काय आहे? नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे। ITR भरणारे शेतकरी कर्ज पुन्हा मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला विकण्यासाठी आज मुंबईमध्ये आलोय, कारण की राज्य शासन शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठी बसले। फक्त चुकीची कर्जमाफी दिली आहे। या कर्जमाफीमुळे गाव पातळीवर लोकांना समाधानकारक नाहीये, कारण की रेग्युलर शेतकऱ्यांना 50,000 रुपये देणार आहेत आणि जे थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख आहेत। जे कर्जदार शेतकऱ्यांनी कर्ज भरले ते कर्ज शेतकऱ्यांचं कोणातरी नातेवाईकांकडून उसने पासने करून भरलेलं असतं। त्यासाठी राज्य शासनाने 2 लाख रुपये कर्जमाफी नियमित कर्जदारांना द्यायला पाहिजे आणि त्याच्यासोबत रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाआधीच मुंबईमध्ये पोलिसांची धरपकड सुरू झालेली आहे। मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मरीन ड्राईव्हसह मुंबईतील विविध ठिकाणी संभाव्य आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जातंय। दरम्यान आमदार निवास परिसरातून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉक्टर टाले यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। तुपकर यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी घेतली जात असून मंत्रालय परिसरात सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। अगदी विशेष म्हणजे या मंत्रालयाच्या परिसरात हा बस स्टॉप आहे। या बस स्टॉपवरूनच देखील मागे देखील याच झाडावरती चढून जायचं आंदोलन केलं होतं। थेट ज्या झाडावरती आंदोलन केलं होतं वेगळ्या प्रकारे आंदोलन वेगळं पाहायला मिळालं होतं। तुम्ही देखील अनेक वेळा आंदोलनं केली आहेत, पण आंदोलन सुरू होण्याआधी तुमची धरपकड केली जाते। आमच्या घरापर्यंत पोलीस प्रशासनाला पाठवतात, बळजबरी आमच्या नावाच्या नोटिसा काढतात, आम्हाला अगोदरच अटक करण्याचा प्रयत्न करतात, आमच्या मागे पोलीस लावतात। असं या सरकारचं काम सुरू आहे, या सरकारचे प्रयत्न सुरू आहे। पोलिसाच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचं काम करतात। आम्ही का चोर आहोत का, आम्ही का गुंडे आहोत का म्हणून आमच्या मागे एवढं पोलीस प्रशासन लावलंय, आमच्या मागे एवढे SRP CRP वाले लावलेत। असं का करतात? आमची दडपशाही का करतात? विनाकारण आमच्यावर गुन्हे दाखल करतात। आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही का? आम्हाला या महाराष्ट्रात बोलण्याचा अधिकार आहे। जिंदाबाद। आम्ही सरकारचे बंगले, शासकीय गाड्या आणि बंगले लिलाव झाल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला किती पण जेलात टाका, किती पण अटक करा, आम्ही या सरकारला सोडणार नाही। इन्कलाब जिंदाबाद। सरसकट 2 लाख कर्जमाफी झालीच पाहिजे। आमचं सिव्हिल खराब होत आहे, त्याची जिम्मेदारी कोण घेणार? आपण पाहू शकतो हे शेतकऱ्यांचा आक्रोश जो आहे तो आपल्याला करताना पाहायला मिळतात। अगदी 2 लाख मुंबईतील गुरुवारच्या आंदोलनाचं सर्वाधिक चर्चेतील दृश्य ठरलं। सरकार दडपशाही करताय। आमची मागणी काय आहे? नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे। ITR भरणारे शेतकरी, कर्ज पुनर्गठित शेतकरी, कर्ज रूपांतरित शेतकरी, या सगळ्या शेतकऱ्यांचा समावेश करा। 2019च्या पूर्वीचे सगळे शेतकरी कर्जमाफीमध्ये घ्या। दुसऱ्या बाजूला सिबिल आमचं खराब होऊ देऊ नका। अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आज आम्ही मुंबईत आलेलो आहे। आज सकाळपासून आमच्या शेकडो कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आम्ही आता लोकशाही मार्गाने आंदोलन करत होतो। हे आंदोलन प्रतिकात्मक होतं, तरी सुद्धा सरकार आम्हाला घाबरलंय। शेतकऱ्यांच्या ताकदीमुळे सरकार घाबरलेलं आहे, सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। अशा पद्धतीनं आम्हाला अटक करून, आमच्यावर गुन्हे दाखल करून किंवा आम्हाला फासावर जरी तुम्ही लटकवलं तरी सुद्धा आम्ही मागे हटणार नाही। जोपर्यंत शेतकरी सरसकट कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही। तुम्ही आम्हाला फासावर लटकवा, जेलमध्ये टाका, कुठेही टाका, आम्ही डगमग। 27 ऑगस्टला असं आंदोलन होणारच आहे, जे आंदोलन आम्ही ठरवलं। तुम्ही गोळ्या घाला, तुम्ही फासावर लटकवा, तुम्ही तुरुंगात टाका, पण आमच्या मागणीसाठी आम्ही मुंबईत येणार आहोत आणि आंदोलनावर आम्ही ठाम आहोत। अशा नोटिसांना आम्ही भीक घालत नाही। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान द्या। त्याचबरोबर 2019च्या पूर्वी जे शेतकरी वंचित राहिलेत सगळ्या कर्जमाफींपासून, त्याही शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेमध्ये समाविष्ट करा। त्याचबरोबर ITR भरणारे शेतकरी आहेत, पुनर्गठित शेतकरी आहेत, रूपांतरित शेतकरी आहेत, यांचाही कर्जमाफीमध्ये समावेश करावा। आणि सिबिल खराब होतंय शेतकऱ्यांचं, त्या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेची चर्चा करून तशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेनं बँकांना दिले पाहिजे। या मागणीसाठी आणि याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सातत्यानं आम्ही पाठपुरावा करतोय, आंदोलनं करतोय, पण सरकार दखल घ्यायला तयार नाही। म्हणून 27 ऑगस्ट 2024ला सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईच्या मंत्रालयासमोर शासकीय मंत्र्यांच्या बंगल्याचा आणि शासकीय वाहनांचा लिलाव करून प्रतिकात्मक आंदोलन करणार आहोत की हे सगळे शासकीय बंगले विका, यातले पैसे कर्जमाफीसाठी वापरा, असं आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर मला बुलढाणा पोलिसांनी काल नोटीस दिली आहे
त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन केलं तर तुमच्यावर अशा पद्धतीची कारवाई करू, तशी करू. सरकार आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण या दबावाला आम्ही घाबरत नाही. अशा पोलिसांच्या नोटिसांनी माझ्या घराचे कपाटाचे कपाटं भरलेले आहेत. आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानानुसार आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तो हक्क सरकार आमचा हिरावून घेऊ शकत नाही. पण चळवळी संपवायच्या, शेतकऱ्यांना बोलू द्यायचं नाही, त्यांचा आवाज दाबायचा, असा प्रयत्न जर पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार करणार असेल तर त्याला आम्ही घाबरणार नाही, त्या दबावाला आम्ही झुकणार नाही. 27 ऑगस्टला असं आंदोलन होणारच आहे, जे आंदोलन आम्ही ठरवलं. तुम्ही गोळ्या घाला, तुम्ही फासावर लटकावा, तुम्ही तुरुंगात टाका, पण आमच्या मागणीसाठी आम्ही मुंबईत येणार आहोत आणि आंदोलनावर आम्ही ठाम आहोत. अशा नोटिसांना आम्ही भीक घालत नाही. शेकडो गुन्हे आमच्यावर दाखल झाले, पण बापाच्या घामाच्या दामासाठी आणि मायचं कुंकू वाचवण्यासाठी प्रसंगी फासावर जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे. 27 ऑगस्टला सगळे शेतकरी मुंबईत यांच्या धोरणामुळे आमच्यावर झालेलं कर्ज आहे, ते कर्जमुक्त आम्ही झालो पाहिजे. जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं पिकलं, आम्ही तुमचा 1 रुपया देऊ शकत नाही. असं झालं तर मोठं आंदोलन उभं राहील आणि त्याची सुरुवात कोल्हापुरात नाही. इतर कोणतेही लोन किंवा शेतीपूरक व्यवसायासाठी मिळणारे लोन मिळणार नाही, फक्त पीक कर्ज मिळणार. मग 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल जे खराब होणार आहे त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे का? सरकारने जी कर्जमाफीची योजना आणलेली आहे, ही योजना कर्जमुक्ती योजना नसून UTH स्कीम आहे, तडजोड योजना आहे. सरकारने म्हटलंय की आम्ही 2001-10-21 ते 30-9-22 ला जे लोक थकीत आहेत त्यांना आम्ही 35% रक्कम देऊ, उरलेली रक्कम बँकांनी सोडून द्यायची आहे. हा शब्द वापरला त्यांनी त्या याच्यामध्ये इंग्लिशमध्ये, सोडून द्या, राईट ऑफ करा, सोडून द्या. दुसऱ्या बाजूला 1-10-22 ते 30-9-23 मध्ये ज्यांचं कर्ज थकलंय त्यांना 55% रक्कम सरकार भरणार, वरची रक्कम सोडून द्या बँकेने. 1-10-23 ते 30-9-24 ला जे थकीत आहेत त्यांना 70% सरकार देणार, वरचे पैसे बँकेने सोडावे. 1-9-24 ते 30-9-25 85% रक्कम सरकार देणार, वरचे पैसे सोडून द्या. हे सगळं करताना शेतकऱ्यांचं सिबिल मोठ्या प्रमाणामध्ये खराब होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एज्युकेशन लोन, त्यांच्या मुलासाठी व्यापारी लोन, होम लोन, इतर कोणतेही लोन किंवा शेतीपूरक व्यवसायासाठी मिळणारे लोन मिळणार नाही, फक्त पीक कर्ज मिळणार. मग 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल जे खराब होणार आहे त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे का? या बाबतीमध्ये सरकारने स्पष्टीकरण द्यावं अशी आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी सुद्धा यांना 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीमध्ये समाविष्ट केलं पाहिजे. ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीमध्ये समाविष्ट करा. मयत झालेले जे शेतकरी आहेत त्यांचा या वारसांना कर्जमाफीचा लाभ द्या आणि परस्पर पुनर्गठन केलंय बँकांनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता, त्या शेतकऱ्यांचा सुद्धा या कर्जमाफीमध्ये समावेश करा. यासाठी आम्ही लवकरच मोठा लढा उभारणार आहोत आणि त्याचा एल्गार आणि त्या लढ्याची सुरुवात कोल्हापूर मधून त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत येणाऱ्या या ऑगस्ट महिन्यामध्ये, असं आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्याचं कोऑर्डिनेशन वैभवदादा कांबळेंच्या समन्वयाने त्या ठिकाणी होणार आहे, हे मला आवर्जून सांगायचं आहे. पीक विमा योजना जी सरकारने आणलेली आहे ही बंद करा, 1 रुपयावाली पीक विमा योजना चालू करा जुनी, अशी सरकारकडे आमची मागणी आहे. या वर्षी पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फक्त 50% आहे, पुढच्या वर्षी ती पण राहणार नाही, कारण या वर्षी ही योजना अशी आहे की पीक विमाच मिळणार नाही कापणी प्रयोगावर आधारितचा. त्यामुळे 1 रुपयातली जी पीक विमा योजना आहे ती सरकारने आणावी अशी या निमित्तानं आमची मागणी आहे. साखरेचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे ऊसाचे दर आता वाढवले पाहिजे. ज्या कारखान्यांनी एकरकमी FRP दिली नाही त्यांच्यावर कठोर कारवाई सरकारनं केली पाहिजे. सरकार साखर कारखानदारांच्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही. पण शेतकरी पुत्रांनी आता ऊसाचा दांडका हातात घेऊन या कारखानदाराच्या आणि सरकारच्या पाठीत घातला पाहिजे. कारखानदार आणि सरकार यांचं संगनमत आहे आणि त्याच्यातून